बाहेर जायची, लहान गरीब मुलांना हेरायची आणि चॉकलेट देते, मोबाईलवर गेम खेळायला देते सांगून त्यांना घरी घेऊन यायची आणि चेहरा झाकलेला, मान खाली. पोलिसांच्या ताब्यात असलेले हे दोघं पती पत्नी आहेत. दिसायला अगदी सामान्य, पण कृत्य मात्र इतकं भयानक की ऐकून अंगावर शहारे येतात. हे तेच दाम्पत्य आहे जे निष्पाप मुलांना आपल्या जाळ्यात ओढायचे, त्यांच्यावर अत्याचार करायचे, त्यांचे व्हिडिओज आणि फोटोज तयार करायचे आणि मग ते डार्क वेबच्या माध्यमातून परदेशात विकायचे. या लोकांनी मुलांच्या निरागसतेचा बाजार भरवला आणि त्यातून लाखो रुपये कमावले. उत्तर प्रदेशातल्या बांदामधल्या पॉस्को न्यायालयाने 20 फेब्रुवारी रोजी या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली. न्यायाधीश प्रदीप कुमार मिश्रा यांनी आदेश दिला की दोन्ही पती पत्नींना मृत्यूपर्यंत फाशीवर लटकवण्यात यावं. हे नेमकं प्रकरण काय आहे तेच आता आपण सविस्तर पाहूया. हा प्रकार ऑक्टोबर 2020 मधला आहे. सीबीआयला इंटरपोलकडून माहिती मिळाली होती की एक व्यक्ती 3 मोबाईल नंबर्सचा वापर करून 5 ते 16 वर्षांच्या मुलांचे अश्लील व्हिडिओज तयार करून इंटरनेटवर अपलोड करतोय. यासोबत एक पेनड्राईव्ह सुद्धा मिळालं होतं. त्यामध्ये 34 मुलांचे व्हिडिओज आणि 679 फोटोज होते. ही मुलं बांदा, चित्रकूट आणि आसपासच्या जिल्ह्यांमधली होती. हे मोबाईल नंबर्स ट्रेस केल्यावर समोर आलं की राम भवन नावाचा एक व्यक्ती आपल्या पत्नीच्या मदतीने हे सगळं कृत्य करत होता. 55 वर्षांचा राम भवन आणि सुमारे 50 वर्षांची त्यांची पत्नी दुर्गावती, दोघेही बांदामधले रहिवासी. राम भवन चित्रकूटमध्ये सिंचन विभागात ज्युनियर इंजिनियर म्हणून काम करत होता, तर त्याची पत्नी गृहिणी होती. दोघांना स्वतःचं मूल नव्हतं, त्यामुळे ते दोघं एकटेच राहत होते. राम भवन आपल्या पत्नीच्या मदतीने आसपासच्या परिसरातल्या गरीब, गरजू आणि लहान मुलांना आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढायचा. कधी चॉकलेट देण्याच्या बहाण्याने, कधी व्हिडिओ गेम दाखवण्याच्या नावाखाली, तर कधी मोबाईल वापरू देण्याच्या लालसेने हे दोघं मुलांना आपल्या घरी बोलवायचे. तपासात उघड झालं की ही महिला 5 ते 16 वर्षांच्या लहान मुलांना घरी बोलावून मला बोलायलाही लाज वाटते असं गैरवर्तन करायची. मग 55 वर्षे राम भवन त्या मुलांवर अत्याचार करायचा. या संपूर्ण प्रकाराचं चित्रीकरण लॅपटॉपच्या कॅमेऱ्याद्वारे केलं जात होतं आणि नंतर ते व्हिडिओज बाहेर म्हणजे बाहेरच्या देशात विकले जात होते. मुलांना त्यांच्या अड्ड्यावर आणल्यानंतर जो कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना धमकावलं जायचं, कधी घाबरवलं जायचं, तर कधी आणखी वस्तू किंवा पैशाचं आमिष दाखवलं जायचं. एका पीडित मुलाने सांगितलं की त्याने नकार दिल्यावर किंवा सगळ्यांना सांगण्याची धमकी दिल्यावर त्याला इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, मोबाईल फोनवर गेम खेळू देण्याचं आणि यूट्यूबवर व्हिडिओ दाखवण्याचं आमिष दाखवण्यात आलं आणि मग त्याच्यावर अत्याचार करण्यात आले. हे दोघं कधी चित्रकूटमध्ये अशा प्रकारचं कृत्य करायचे, तर कधी बांदा येथे भाड्याने खोली घेऊन तिथे सुद्धा असेच प्रकार करायचे. या संदर्भात तक्रार मिळाल्यानंतर 31 ऑक्टोबर 2020 रोजी सीबीआयने राम भवन विरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रकरण उघड झाल्यानंतर सखोल चौकशी करण्यात आली आणि सीबीआयच्या तपासातून समोर आलं की 55 वर्षांचा हा सरकारी इंजिनियर किती मोठं जाळं चालवत होता आणि नियोजनबद्ध पद्धतीने मुलांचं शोषण करत होता. दोघांनाही अटक करण्यात आली आणि सुमारे 700 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या आरोपपत्रात त्यांनी मुलांना कशा प्रकारे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, त्यांना धमकावलं, घाबरवलं आणि त्यांच्यावर अत्याचार केले याची सविस्तर माहिती नमूद करण्यात आली आहे. या प्रकरणात अनेक लोकांचे जबाब नोंदवण्यात आले, डिजिटल पुरावे एकत्र करण्यात आले, अनेक सीसीटीव्ही फुटेजेस सुद्धा तपासण्यात आले. या सर्व तपासानंतर हे स्पष्ट झालं की हे दोघं खरोखरच अशा प्रकारच्या गंभीर कृत्यांमध्ये सहभागी होते. त्यानंतर या प्रकरणात सीबीआयने पॉस्को न्यायालयात 74 साक्षीदार सादर केले. अखेर पॉस्को न्यायालयाचे न्यायाधीश प्रदीप कुमार मिश्रा यांनी निकाल सुनावला आणि दोन्ही पती पत्नींना फाशीची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिण्याचे सुद्धा आदेश दिले, ज्यामध्ये सर्व पीडित मुलांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबत सांगितलं. न्यायालयाने नमूद केलं की झालेल्या त्याची भरपाई कधीच होऊ शकत नाही, पण या गरीब मुलांना आर्थिक मदत मात्र मिळू शकते. या तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली, ती म्हणजे या व्हिडिओची विक्री चीन, अमेरिका, ब्राझील आणि अफगाणिस्तान सोबत किमान 47 देशांमध्ये करण्यात आली होती. ज्या मुलांवर अत्याचार झाले होते त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींच्या प्रायव्हेट पार्ट्सवर जखमा आहेत, काही मुलांच्या डोळ्यांमध्ये तिरडेपणा आलाय, अनेक मुलं मेंटल ट्रॉमामधून जात आहेत.
या प्रकरणाचा व्याप किती मोठा होता याची यावरून कल्पना येते. या प्रकरणाची टाइमलाईन पाहिली तर आरोपी 2010 ते 2020 या काळात उत्तर प्रदेशातल्या बांदा आणि चित्रकूट परिसरात दोघे आपलं जाळं चालवत होते. अखेर 31 ऑक्टोबर 2020 रोजी सीबीआयने राम भवन आणि दुर्गावती विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर 17 नोव्हेंबर 2020 रोजी राम भवन आणि त्याची पत्नी दुर्गावती यांना अटक करण्यात आली. अटकेवेळी त्यांच्याकडे 8 लाख रुपये रोख, 12 मोबाईल फोन्स, एक हार्ड डिस्क आणि 6 पेन ड्राईव्ह्स जप्त करण्यात आली आणि यांच्या फॉरेन्सिक रिपोर्ट्समध्ये बाल लैंगिक शोषण संबंधी बरेच पुरावे मिळाले. नंतर फेब्रुवारी 2021 रोजी सीबीआयने राम भवन आणि त्याच्या पत्नी विरुद्ध आरोपपत्र दाखल केलं. यानंतर न्यायालयात खटला चालला आणि 26 मे 2023 रोजी न्यायालयाने या प्रकरणात आरोप निश्चित केले आणि निकाल देताना न्यायालयाने या गुन्ह्याला रेअरेस्ट ऑफ द रेअर म्हणजेच अत्यंत दुर्मिळ गुन्ह्यांपैकी एक मानलं आणि 20 फेब्रुवारी 2026ला न्यायालयाने असं म्हटलं की 33 मुलांवर सुनियोजित पद्धतीने करण्यात आलेला हा गुन्हा अत्यंत क्रूर आणि अमानुष आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या गंभीर स्वरूपात मुलांचं शोषण करण्यात आलं आहे की यात दोन्ही आरोप्यांना न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. ही शिक्षा कठोर आहे, पण प्रश्न इतक्यावर थांबत नाहीये. खरी लढाई आहे ती अशा विकृत मानसिकतेविरुद्ध. कारण प्रत्येक मूल सुरक्षित असेल तरच समाज सुरक्षित राहील. आणि जर तुम्हाला वाटत असेल की अशा प्रकरणांवर चर्चा होणं गरजेचं आहे, जर तुम्हाला वाटत असेल की मुलांच्या सुरक्षेबाबत जागरूकता वाढली पाहिजे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा.